पोलीस सगळ्यांना पकडत होते. सिया गाडीतून उतरली. तिच्या चेहऱ्यावर आता दिलासा होता. पण आदित्य मात्र शांत उभा होता. त्याच्या डोळ्यात एकच प्रश्न होता. तो कुठे गेला? तो त्याच्या नजरेने इकडे तिकडे पाहत होता. तेवढ्यात आदित्यचा फोन वाजला. अनोळखी नंबर होता. त्याने कॉल उचलला. हॅलो. समोरून हळू थंड आवाज आला. खूप मोठा गेम खेळलास आदित्य. आदित्यच्या चेहऱ्यावर लगेच ओळखीचा भाव आला. कॉल करणारा व्यक्ती अनोळखी नसून तो वर्षाचा भाऊ होता. तो पुढे म्हणाला, पण एक गोष्ट विसरलास. आदित्य शांतपणे म्हणाला, काय? त्या बाजूने हलकंसं हसू आलं. तुझं सगळ्यात मोठं कमकुवत ठिकाण अजून माझ्या हातात आहे. आदित्यचा चेहरा गंभीर झाला. काय म्हणायचं आहे तुला? वर्षाचा भाऊ हसत म्हणाला, तुझी कंपनी. सियाचं हृदय जोरात धडधडलं. तो पुढे म्हणाला, तू इथे खेळ खेळत होतास आणि मी तिकडे तुझा बिझनेस आतून रिकामा करत होतो. आदित्य दचकला. इम्पॉसिबल. हे कसं शक्य आहे? आदित्य जोरात ओरडला. चेक कर, मग तुला समजेल. तो थंडपणे म्हणाला, तुझे काही लोक आता माझ्यासाठी काम करत आहेत. आदित्यने लगेच फोनवर काहीतरी तपासलं. त्याचा चेहरा बदलला. तुझे 2 मोठे डील्स कॅन्सल झालेत. सिया घाबरली. काय? तो पुढे म्हणाला, आणि ती फाईल जी तू फेक समजतोयस. क्षणभर थांबला. त्यातील काही माहिती खरी होती आणि ती आता माझ्याकडे आहे. ती फेक माहिती माझ्या कामी आली. आदित्यला आता समजलं, हा गेम अजून मोठा आहे. तुला वाटलं तू मला ट्रॅप केलंस. तो हसला. पण खरं म्हणजे मी तुझा बॅकडोअर उघडला आहे. एवढं बोलून कॉल कट केला. पूर्ण शांतता झाली. आदित्य गोंधळून गेला. सिया घाबरून म्हणाली, आदित्य, आता काय करायचं? आदित्य काही क्षण काहीच बोलला नाही. तो दूर पाहत उभा राहिला. मग काहीतरी विचार करून म्हणाला, आता खरं युद्ध सुरू झालं आहे. त्याच्या डोळ्यात आता एक वेगळाच ज्वाल होता. हा फक्त गेम नाही, हा त्याच्या आयुष्याचा, त्याच्या ओळखीचा प्रश्न झाला होता. तो सियाकडे वळला. आता आपल्याला फक्त जिंकायचं नाही. क्षणभर थांबला. आपल्याला सगळं परत मिळवायचं आहे. सियाने त्याचा हात घट्ट पकडला. रात्रीचा अंधार पसरायला लागला होता. पण आदित्यच्या आयुष्यातील वादळ आता शिखरावर पोचलं होतं. त्याने गाडी पुन्हा सुरू केली. रात्रीच्या वेळी कंपनीकडे जाण्यासाठी निघाला. घरी त्याने कॉल करून सांगितले, मी सियाला घेऊन ऑफिसमध्ये चाललो आहे. थोडं काम आहे, ते करून येतो. ऑफिसमध्ये पोहोचताच सगळीकडे तणाव पसरला होता. स्टाफ घाबरलेला. काही जण फोनवर, काही एकमेकांकडे बघत होते. आदित्य सरळ कॉन्फरन्स रूममध्ये गेला. सगळे हेड्स लगेच आत या. त्याचा आवाज ऐकून सगळे जमा झाले. स्क्रीनवर डेटा ओपन झाला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर धक्का दिसत होता. 2 मोठे क्लायंट्स कॅन्सल झाले होते. एक प्रोजेक्ट होल्ड झालेला. इन्व्हेस्टमेंट अडकलेली होती. सिया त्याच्या बाजूलाच उभी होती. तिला समजत होतं, हे फक्त सुरुवात आहे. आदित्य सगळं शांतपणे पाहत होता. तो म्हणाला, कोण कोण लोक मिसिंग आहेत? एक मॅनेजर घाबरत म्हणाला, सर, 2 सिनियर लोक कालपासून ऑफिसमध्ये आलेलेच नाहीत. आदित्य हलकसा हसला. एक्सपेक्टेड. सगळे गोंधळले. तो पुढे म्हणाला, याचा अर्थ एकच, आपल्यातच कुणीतरी त्याच्यासाठी काम करत होतं. रूममध्ये शांतता पसरली होती. सिया हळू आवाजात म्हणाली, आता काय करणार? आदित्यने स्क्रीन बंद केली आणि सगळ्यांकडे पाहत म्हणाला, आता आपण डिफेन्स नाही खेळणार. क्षणभर थांबला. आता आपण अटॅक करणार. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य व्यक्त झाले. तो पुढे म्हणाला, ज्यांनी आपल्याला सोडलं त्यांच्यावर केस होईल. ज्यांनी डेटा लीक केला त्यांच्यावर ॲक्शन होईल. आणि ज्याने हे सगळं केलं त्याच्या डोळ्यात आता ज्वाला दिसत होत्या. त्याला मी संपवणार नाही, पण त्याचं सगळं उघड करणार. सिया त्याच्याकडे पाहत होती. तिला जाणवलं, हा माणूस हारायला तयार नाही. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक मेल आला. आदित्यने मेल ओपन केला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक शॉक आला. सिया घाबरली. काय आहे? आदित्य हळू आवाजात म्हणाला, उद्या एक मोठा डील साईन करतोय. कोणासोबत? सिया विचारते. तो स्क्रीनकडे बघत म्हणाला, आपल्या बिगेस्ट कॉम्पिटिटरसोबत. क्षणभर सगळं थांबलं. जर तो डील झाला तर आदित्यचं एम्पायर डगमगू शकतं.
आदित्यनं डोळे मिटले. एक दीर्घ श्वास घेतला. मग हळूच डोळे उघडले आणि म्हणाला, उद्या त्याचा शेवटचा डील असेल. सियाचं हृदय धडधडलं. रात्रभर ऑफिसमध्ये लाईट चालू होती. सगळे थकले होते. पण आदित्य अजूनही जागाच होता. टेबलवर फाईल्स, स्क्रीनवर डेटा आणि त्याच्या डोक्यात चाललेला प्लॅन. सिया शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. ती हळू आवाजात म्हणाली, तू काय करणार आहेस? तो डील थांबवणार आहेस का? आदित्यने तिच्याकडे पाहिलं आणि हलकंसं स्मित केलं. नाही सिया. सिया दचकली. काय? म्हणजे तू थांबवणार नाहीस? तो खुर्चीत मागे रेलला आणि शांतपणे म्हणाला, डील होऊ देणार आहे मी. क्षणभर सिया काहीच बोलू शकली नाही. आणि मग आपण हरू ना? ती म्हणाली. पण आपल्याला हारायचं नाही. तो म्हणाला, हारायचं असेल तर थांबवतो, जिंकायचं असेल तर होऊ देतो. सिया गोंधळली. मला काहीच समजत नाही. तो पुढे झुकला. टेबलवरची एक फाईल तिच्यासमोर सरकवली. तो जो डील साईन करतोय त्यातील अर्धी माहिती चुकीची आहे. म्हणजे? सिया विचारते. म्हणजे तो ज्या कंपनीसोबत डील करतोय ती कंपनी आधीपासूनच माझ्या कंट्रोलमध्ये आहे. सियाचे डोळे मोठे झाले. काय? आदित्य हलकंसं हसला. काही महिन्यांपूर्वी मी त्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट केलं होतं, पण ते कुणालाच माहीत नाही. तो पुढे म्हणाला, त्याला वाटतंय तो माझ्या कॉम्पिटिटरसोबत हात मिळवतोय. पण खरं म्हणजे तो माझ्याच जाळ्यात येतोय. सिया थक्क झाली. म्हणजे? तो डील साईन केल्यावर? आदित्यच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. त्याचा सगळा गेम संपेल. तो पुढे म्हणाला, त्या डीलमध्ये अशा काही अटी आहेत ज्या त्याला माहीत नाहीत. आणि एकदा साईन झालं की तो क्षणभर शांत झाला. तो स्वतःचा बिझनेस गमावेल. सिया हलकेच हसली. तू खरंच खूप मोठा गेम खेळतोयस. आदित्य तिच्याकडे पाहत म्हणाला, हा गेम नाही, हा सर्व्हायव्हल आहे. तो उठला. खिडकीतून बाहेर पाहत म्हणाला, उद्या तो जिंकल्याचा आनंद साजरा करेल आणि दुसऱ्या क्षणी सगळं काही गमावेल. सिया त्याच्याकडे पाहत होती. आता तिच्या मनात एकच भावना होती, तो म्हणजे पूर्ण विश्वास. दुसऱ्या दिवशीही सकाळी मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये ती डील साईन करणार होता. हॉलमध्ये सगळे मोठे बिझनेस लोक जमले होते. मीडिया आणि वातावरणात तणाव होता. वर्षाचा भाऊ आत्मविश्वासाने चालत आत आला. त्याच्या चेहऱ्यावर विजयाचं स्मित होतं. आज सगळं माझ्या हातात येणार, तो मनात म्हणत होता. आणि दुसऱ्या बाजूला आदित्य शांतपणे आत आला. सियाही त्याच्यासोबत होती. दोघांचे डोळे एकमेकांना भिडले. क्षणभर सायलेंट वार होता. डील सुरू झाली. कागद टेबलवर ठेवले गेले. वर्षाचा भाऊ साईन करायला पेन उचलतो आणि आदित्यकडे पाहून हसतो. गेम ओव्हर. आदित्य फक्त शांत हसतो. खरंच? खात्री आहे? त्याने साईन केलं. त्या क्षणी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मीडिया फ्लॅश चमकत होत्या. वर्षाचा भाऊ जिंकल्यासारखा उभा होता. पण तेवढ्यात दरवाजा उघडला. काही लोक आत आले. त्यांच्यासोबत एक वकील होते. एक्सक्यूज मी, तो मोठ्याने म्हणाला. बिफोर यू सेलिब्रेट यू शुड रीड क्लॉज नंबर 7. हॉलमध्ये शांतता पसरली. वर्षाचा भाऊ गोंधळला. काय नॉनसेन्स आहे हे? वकील फाईल उघडतो आणि वाचायला लागतो. कलम 7. कोणत्याही आर्थिक गैरव्यवहाराच्या किंवा बेकायदेशीर डेटा वापराच्या बाबतीत संपूर्ण मालकी आपोआप प्राथमिक गुंतवणूकदाराकडे हस्तांतरित होते. तो वर पाहतो आणि बोर्ड दाखवतो. मिस्टर आदित्य. क्षणभर सगळं थांबलं. वर्षाच्या भावाचा चेहरा पांढरा पडला. हे काय आहे? आदित्य शांतपणे पुढे आला. ज्या कंपनीसोबत तू डील केलंस ती कंपनी आधीपासूनच माझ्या कंट्रोलमध्ये आहे. सगळे दचकले. तो पुढे आला आणि म्हणाला, आणि तू जे डेटा वापरलंस तो चोरीचा आणि चुकीचा आहे. वकील म्हणाला, याचा अर्थ असा की हा करार कायदेशीररित्या बंधनकारक आहे आणि याची मालकी श्री आदित्य यांच्याकडे हस्तांतरित होते. मीडिया फ्लॅश वाढले. लोक कुजबुजू लागले. वर्षाचा भाऊ संतापाने ओरडला, तू मला ट्रॅप केलंस. आदित्य शांतपणे म्हणाला,
तू स्वतःच त्या ट्रॅपमध्ये आलास. तेवढ्यात पोलीस आत आले आणि वर्षाच्या भावाला म्हणाले, "यू आर अंडर अरेस्ट." तो हादरला. कशासाठी? फसवणूक, डेटा चोरी आणि गुन्हेगारी कट. त्याला पकडलं गेलं. तो शेवटचा ओरडला. "हे संपलेलं नाही आदित्य." आदित्य शांतपणे म्हणाला, "माझ्यासाठी आजच सगळं संपलं आहे." सिया आदित्यजवळ आली. तिच्या डोळ्यात आनंद आणि अभिमान दोन्ही होते. तो तिच्याकडे पाहून हलकसं हसला. "नाऊ फायनली पीस." हॉलमध्ये टाळ्या वाजत होत्या, पण त्या आवाजात एक गोष्ट स्पष्ट होती. आदित्य जिंकला होता. डील संपलं. वादळ थांबलं. आदित्य जिंकला, पण अजून एक सत्य बाकी होतं. घरच्यांना काहीच माहीत नव्हतं. त्या संध्याकाळी सगळे घरी एकत्र बसले होते. आईच्या चेहऱ्यावर आनंद होता. आजचा दिवस खूप चांगला गेला. सगळं व्यवस्थित झालं ना? सिया आणि आदित्य एकमेकांकडे पाहतात. क्षणभर शांतता होते. आदित्य हळू आवाजात म्हणतो, "आई, मला काहीतरी सांगायचं आहे." सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळतात. तो पुढे म्हणतो, "आज जो डील झाला तो फक्त बिझनेस नव्हता." आई थोडी गोंधळली. "म्हणजे काय?" आदित्य खोल श्वास घेतो आणि सगळं सांगायला सुरुवात करतो. वर्षाचं पळून जाणं, सियाचं त्याच्या जागी येणं, जबरदस्तीचं लग्न, बिझनेससाठी केलेला प्लॅन आणि आजचा पूर्ण गेम, हे सगळं प्लॅन केलेलं होतं. हॉलमध्ये शांतता पसरली. आईच्या डोळ्यात अश्रू आले. "हे सगळं इतकं मोठं आणि आम्हाला काहीच कळलं नाही." बाबा गंभीर झाले. "तू एकट्याने इतकं सगळं कसं सांभाळलंस?" आदित्य हलकसं हसला. "मी एकटा नव्हतो." तो सियाकडे पाहतो. सगळ्यांच्या नजरा सियाकडे वळतात. सिया घाबरते. ती खाली मान घालते. मी चूक केली." पण तेवढ्यात आई उठून तिच्याजवळ येते. सिया जास्तच थरथरते. तिला वाटतं आता राग येईल, पण आईने तिचा हात धरला. "चूक केलीस, पण शेवटी सत्य सांगितलंस." तिच्या डोळ्यात माया होती. "आणि माझ्या मुलासोबत उभी राहिलीस." सियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. बाबा हळू आवाजात म्हणाले, "आयुष्यात चुका सगळ्यांकडून होतात, पण माणूस बदलतो का, हे महत्त्वाचं असतं." आदित्य शांतपणे उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. आई हसत म्हणाली, "आता एकच प्रश्न आहे." दोघंही तिच्याकडे पाहतात. "आता हे नातं खरंच मनापासून पुढे न्यायचं आहे ना?" आदित्य आणि सिया एकमेकांकडे पाहतात आणि एकाच वेळी मान हलवतात. आई हसली. "मग बाकी काही महत्त्वाचं नाही." त्या क्षणी घरातलं शेवटचं ओझंही हलकं झालं. सगळं सत्य बाहेर आलं आणि सगळ्यांनी ते स्वीकारलं. आता उरलं आहे एक खरं आणि स्वच्छ नातं. सगळ्यांना वाटत होतं आता सगळं संपलं, पण जेलच्या एका अंधाऱ्या कोपऱ्यात बसलेला वर्षाचा भाऊ अजूनही शांत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर पराभव नव्हता, तर एक विचित्र स्मित होतं. तो स्वतःशीच हळू आवाजात म्हणाला, "आदित्य, तू जिंकलास असं तुला वाटतंय." तो क्षणभर थांबला आणि मनातच म्हणाला, "पण हा शेवट नाही." त्याने जेलमधूनच कोणाला तरी एक फोन केला. "काम झालं का?" त्याने थेट विचारलं. समोरून आवाज आला, "हो, सगळं सेट आहे." त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसलं. छान. आता त्याला सगळ्यात जास्त कुठे दुखेल तिथे वार करायचा. तो पुढे म्हणाला, "त्याचा बिझनेस नाही, आता त्याचं पर्सनल लाईफ." क्षणभर शांतता पसरली. "ती मुलगी सिया." दुसऱ्या बाजूने आवाज आला, "समजलो मी." तो कोणाला तरी आदित्य आणि सियाची माहिती देत होता. कॉल कट झाला. आदित्य आणि सिया त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना वाटत होतं आता सगळं ठीक आहे, पण कोणीतरी त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होतं. त्या रात्री सियाला एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. "तू आदित्यसोबत सुरक्षित आहेस असं तुला वाटतंय का?" खेळ अजून संपलेला नाही. सियाचं हृदय थरथरलं. तिने लगेच आदित्यला तो मेसेज दाखवला. आदित्यचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. तो शांतपणे म्हणाला, "तो अजूनही आपल्याशी खेळतोय." सियाच्या डोळ्यात भीती परत आली होती. आदित्य तिच्याजवळ येऊन म्हणाला, "यावेळी तो चुकीचं पाऊल उचलतोय." त्याच्या डोळ्यात पुन्हा तोच आत्मविश्वास होता. "कारण आता तो माझ्या सगळ्यात मजबूत आणि महत्त्वाच्या गोष्टीला हात लावतोय." तो तिचा हात घट्ट पकडतो. "आणि मी यावेळी त्याला थांबवणार नाही. मी आता त्याचा शेवट करणार." बिझनेस वार संपलं, पण आता सुरू होतोय वैयक्तिक विषय.
वादळ शांत झाल्यासारखं वाटत होतं, पण प्रत्येकाची कथा वेगळी दिशा घेत होती. वर्षा आणि रोहन शहरापासून दूर एका छोट्या शहरात होते. दोघांनी नवीन आयुष्य सुरू केलं होतं. ना मोठं घर, ना पैसा, पण एकमेकांची साथ होती. एका छोट्या भाड्याच्या घरात वर्षा किचनमध्ये साधं जेवण बनवत होती. रोहन बाहेरून काम करून थकलेला घरी आला. आज उशीर झाला, तो हलकसं म्हणाला. वर्षा हसली. काही नाही, थांब जेवण गरम करते. क्षणभर दोघे एकमेकांकडे पाहतात. त्या नजरेत प्रेम होतं, पण एक हलकासा पश्चातापही होता. रोहन शांतपणे म्हणाला, आपण जे केलं ते बरोबर होतं का? वर्षा थोडी थांबली. तिच्या डोळ्यात भूतकाळ चमकला. आदित्य, घर, ते सगळं. ती सगळं हळू आवाजात सांगू लागली. आपलं प्रेम बरोबर होतं, पण मार्ग चुकीचा होता. रोहन तिच्या जवळ बसला. आपण सगळं गमावलं. वर्षा त्याचा हात पकडत म्हणाली, पण आपण एकमेकांना नाही गमावलं. त्या शब्दात समाधान होतं, पण पूर्ण आनंद नव्हता. आर्थिक परिस्थिती साधी होती. ते लोकांपासून थोडं लपून राहत होते. वर्षाला कधीकधी घरची आठवण येत होती आणि आदित्यसारखा माणूस गमावल्याचं दुःखही होतं. पण त्यांनी एक गोष्ट शिकली होती. प्रेम फक्त भावना नसतं, ती जबाबदारीही असती. एक दिवस रोहनला एक अनोळखी कॉल आला. तुला पैसे हवे आहेत का? रोहन गोंधळला. कोण बोलतंय? समोरून आवाज आला. ज्याला आदित्यला संपवायचा आहे तो. रोहन थबकला. आणि तू आमच्यासाठी उपयोगी पडू शकतोस. एवढं बोलून कॉल कट केला. रोहनच्या चेहऱ्यावर तणाव पसरला होता. वर्षा त्याच्याकडे पाहत होती. आता प्रश्न मोठा आहे. रोहन पुन्हा त्या खेळात उतरणार की यावेळी तो पुन्हा योग्य निर्णय घेणार? कारण आता खेळ फक्त आदित्यचा नाही, सगळ्यांच्या आयुष्याचा झाला आहे. छोट्याशा घरात संध्याकाळ झाली होती. खिडकीतून येणारा वारा आणि साधं शांत आयुष्य. रोहन आता पूर्ण बदलला होता. तो आधीसारखा उतावळा, रागीट नव्हता. त्याने ठरवलं होतं, आता काहीही चुकीचं करायचं नाही. तो दिवसभर काम करून घरी यायचा. थकलेला असायचा, पण समाधान होतं. त्या दिवशी त्याचा फोन वाजला. अनोळखी नंबर. तो काही क्षण पागत राहिला. पण यावेळी त्याने कॉल कट केला. वर्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली, कोण होतं? रोहन शांतपणे म्हणाला, जुना भूतकाळ, जो परत यायचा प्रयत्न करतोय. वर्षा हळूच हसली. मग त्याला आत येऊ देऊ नको. रोहन तिचा हात पकडत म्हणाला, कधीच नाही. त्या क्षणी त्यांनी ठरवलं, आता कोणत्याही परिस्थितीत ते पुन्हा चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत. वर्षा आता थोडी सावरत होती, कारण तिच्या आयुष्यात एक छोटासा आधार होता. ती म्हणजे तिची आई. ती अधूनमधून तिला कॉल करायची. कशी आहेस गं? जेवलीस का? काळजी घे. या छोट्या छोट्या गोष्टींनी वर्षाला खूप बळ मिळायचं. एक दिवस आईचा कॉल आला. वर्षा, तू खुश आहेस ना? आईने हळू आवाजात विचारलं. वर्षाच्या डोळ्यात पाणी आलं. हो आई, आता खरंच शांत आहे आणि खुशही आहे. आई म्हणाली, चूक झाली असेल, पण तू आता योग्य जगतेस, तेच महत्त्वाचं. वर्षा रडत म्हणाली, तू आहेस ना माझ्यासोबत, म्हणून सगळं सहन होतंय. त्या कॉलनंतर ती थोडा वेळ शांत बसली. रोहन तिच्याजवळ आला. काय झालं? ते हलकसं म्हणाली. आईचा कॉल होता. रोहन हसला. ती तुझी ताकद आहे. वर्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली, आणि तू माझं आयुष्य. दोघंही एकमेकांना मिठी मारतात. त्यांची नवी सुरुवात आता ते प्रामाणिकपणे जगत होते. कमी पैशात पण मनाने श्रीमंत होते. भूतकाळची चूक स्वीकारली होती आणि पुढचं आयुष्य स्वतःच्या मेहनतीने घडवत होते. पण दूर कुठेतरी अजूनही वादळ हलकसं घोंघावत होतं. रात्र शांत होती. सिया आणि आदित्य त्यांच्या नव्या आयुष्यात हळूहळू रमायला लागले होते. पण कुठेतरी अंधारात एक नजर त्यांच्यावर खिळलेली होती. जेलमध्ये बसलेला वर्षाचा भाऊ. त्याच्या हातात एक फोटो होता, सियाचा. तो हलकसं हसला. आदित्यला हरवायचं असेल तर त्याच्या सगळ्यात जवळच्या माणसावर वार करायचा. त्याने पुन्हा एकदा कॉल केला. काम सुरू करा. दुसऱ्या दिवशी सिया एकटी बाहेर गेली होती. एका कॅफेमध्ये बसून आदित्यची वाट पाहत होती. तिच्या लक्षात आलं नाही, पण एक माणूस दुरून तिच्याकडे पाहत होता. फोनवर फोटो मॅच करत होता. हो, तीच आहे ही. सियाच्या फोनवर मेसेज आला.